हे गाईज वेलकम टू आपल्या आणखी एक ब्लॉग मध्ये गाईज. अशा गाईज तुमचं चांगलं असणार गाईज. सकाळ सकाळ चालू मी कॉलेज आला आवरून गाडी घेऊन चाललो. जर आपल्याला घरी जायचं आता जाम झालंय. येऊ शकतं. घरी जायचं का रे? नाही तुला नाही जायचं पण मला जायचं असं होऊ शकतं. पण देखील घ्या बी मग एक ट्रॅजेडी काय झाली माहिती आहे? मला म्हणलं गाडी 1 नंबर फक्त 5 नंबरला लावून लावी ना. का बरं काऊन रे? उचूप लाव ना. तुला काय उरायलं का? गाईज मला थोडस हा लावणार बच्चे लावणार मला काही माहित नाही गाईज. चला कॉलेज करू आपण आता. फायनली आमचं कोणतं सेशन आहे डायरेक्ट कोणचं गुगलला कॉलॅप करायचं सेशन आहे. आता आम्ही चालू आहे गुगलला कॉलॅप करण्यासाठी. आमचं त्याचं सेशन आहे. कसं कॉलॅप करायचं हे सगळं सांगणार आहे. काय भाई कसं कॉलॅप करायचं तुला कळलं तर नंतर तू गुगलला कॉलॅप करू शकतो. आपण मागच्या सेमेस्टर मध्ये तर शिकलो. म्हणजे पैसे वगैरे येऊ शकते आम्हाला गुगलला कॉलॅप केले तर. आता आनंद हॉलमध्ये लेक्चर डायरेक्ट आता आम्ही म्हणजे पोरं बिरं घेऊन चाललो. जर पैसा आला पाहिजे कॉलॅप बिलॅप करून तुम्ही पण चला. मी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघा ना कसं कॉलॅप करायचं मी दाखवतो की. फायनली मी आलेलो आहे बघा. आता मेस बंद होती मग डोसा बिसा खायला आलो. तो आता मसाला डोसा घेतलेला आहे बघू शकता. डायरेक्ट मसाला याच्यामध्ये असतो आणि मग ह्या डोसा असतो. त्याच्यानंतर इकडं लाल चटणी त्याच्यानंतर नारळ चटणी. चला मी बी खातो तुम्ही पण खा गाईज. लवकर लवकर मी खातो गाईज. मला भूक लागली गाईज. फायनली आलो होतो प्रॅक्टिकल. आज महा आज होतं 2 घंट्याचं प्रॅक्टिकल. मी प्रॅक्टिकल उरपकलं आणि त्याच्यानंतर इथे बसलो होतो. इथं रित्या करू आला प्रॅक्टिकल इकडं साईडला आणि इकडं साईडला करू. ओम कदम इकडं पाय. ओम कदम गाईज वेट करू नाही शकत तू. गाईज अशी पीडीएफ बनायला लागते ना अपलोड करायला लागते आम्हाला. लई मेहनत घ्या लागते. लई मेहनत शिवाय काय होतच नसतं. अभ्यास करतो मी पण तुम्ही पण अभ्यास करा. मस्त इशीच्या हवेखाली बसले मस्त चिल. खाना खाने को आया था मेरे को बुलाए. ये क्या होती पेरी काड्या खाने को बुलाया था मेरे को. आणि तो सौर्याने मेरे को बुलाया. सौर्या म्हणतो याच्यातून जे खाणे का वो मागो. काहीच तुम्हाला काय वाटतं मी काय मागू तुम सांगो बोलायला द्या. तुम्ही सांगण्यापर्यंत मी मागून खाऊन घेईन पण तुम्ही सांगो. आणि ये फुकटमध्ये खा रहे उसके साथ में मैं भी इसके साथ में फुकटमध्ये. इसने बुलाया मेरे को म्हणून आ गया. मला काय क्यों बुलाती वो. को आली की मँगोची लस्सी म्हणजे इथून पांढरी येते आणि इकडच्या साईडनी पिवळी. म्हणजे इकडच्या साईडने मँगो टाकलेला इकडच्या साईडने नाही टाकलेला. मँगो लस्सी पण घेऊन दिली. हिला नाही दिली. हा मी मला दिली काहीच फटकन. आता कसं भेटलेली ऑफर तर खाऊन घेतो बरोबर की नाही. काहीच फायनली पंखा खराब झाला होता. पंखा सुधारला आम्ही आलो होतो. डायरेक्ट फॅनमध्ये आम्ही जर फक्त कॅपॅसिटर टाकलं तर इतकी स्पीड वाढून गेली. डायरेक्ट फक्त कॅपॅसिटर टाकला पंखा बी स्लो झाला होता. म्हणजे नुकसानवर नुकसान मतलब एकदा तंगी आली तर सगळीकडून तंगी मेला असं घेरून टाकलं होतं. मग आता तंगी सगळी आता आपली पांगून गेलेली. आता डायरेक्ट आता पंखा सुधरून बिधरून आता मस्त नुसते हवा बिया खातो बस. आपलं कुठं केले अक्षय इलेक्ट्रॉनिक्स डायरेक्ट सातारा परिसरमध्ये आपलं काम गेलेले गाईस आता. तर मस्त आता सगळं हवा घेतो बरं का. आणखी गॅस भरायचा आपल्याला. मी आता सातारा जातो. उधर उन्होंने बोला मेरे को की उधर गॅस भर के मिळता. उधर जातो उधर गॅस बीस भरतो मग जातो रूमवर. गाइस लई झोपी का वातावरण हो गया मेरे को. ऐसी झोप आ रही ना मेरे डोळे के अंदर. देखो झोप दिख रही होंगी तुमको. ये जो लाल दिख रही क्या ये जो लाल इसको झोप म्हणते. तर झोप काऊन येते माहिती आहे गाईज. जास्त टाइमपास सॉरी जास्त अभ्यास केल्याने झोप येत असते. तर तुम्ही जास्त अभ्यास करा म्हणजे तुम्हाला पण चांगली झोप येईल. कारण बरोबर की नाही. बरोबर काही नाही झोपून जा. सॉरी पहिले अभ्यास करा मग झोपून जा. आणि आई वडील मम्मी पप्पा की काळजी लो यार जास्तीत जास्त. काही नाही बाकी काही नाही. आशा करून तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असा. आई वडील मम्मी पप्पा तुमची आणखीन एकदा काळजी घ्या. टेक केअर करा. बाय गाईज बाय.